धाराशिव, लातूर, बीड या 3 जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेली मांजरा नदी वाढत्या तापमानामुळे कोरडी पडू लागली आहे। गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे मांजरा नदीला 4 वेळा महापूर आला होता। या नदीचा पाण्याचा प्रवाह मांजरा धरणात जाऊन यावरती 3 जिल्ह्यांचा पाणीपुरवठा केला जातो। गेल्या 15 दिवसांपूर्वी पाण्याने भरलेली नदी वाढत्या उष्णतेच्या तापमानामुळे कोरडी पडू लागल्याने भविष्यामध्ये पाऊस लांबल्यास जिल्ह्याला पाणी टंचाईचं मोठं संकट हे उभं राहण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे बीड जिल्ह्यामधून वाहणाऱ्या गोदावरीचं नदीपात्र कोरडं ठाक पडल्याची ड्रोन दृश्य ही देखील समोर आली आहेत। वाढत्या तापमानामुळे पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने घट होते। आता आपण आहोत धाराशिव जिल्ह्यातली सर्वात मोठी जी नदी आहे त्या मांजरा नदीपात्रामध्ये आहेत। खरं तर 4 महिन्यापूर्वी पावसाळ्यात या नदीला महापूर आला होता, अक्षरशः रौद्ररूप धारण केलेलं होतं। मात्र आता नदीची पाणी पातळी ही झपाट्याने वाढली आहे। ह्या पात्रामध्ये आपण पाहू शकतो की ही लांबपर्यंत पाणी पातळी कोरडं ठक्क पात्र पडलेलं आहे। खरं तर याच नदीवर पुढे मांजरा प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पातून बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या काही भागाला पाणी पुरवठा केला जातो। मात्र या नदीपात्रामध्ये जे आता पाणी कमी झालेले नाही, त्यामुळे साहजिकच आहे की येणाऱ्या काळामध्ये जर पाऊस लांबणीवर पडला तर पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते। सध्याच्या घडीला मांजरा पात्रात देखील 31% पाणीसाठा आहे। 3 जिल्ह्याचा पिण्याचं पाणी असेल किंवा लातूरमधला औद्योगिक भाग असेल काही प्रमाणात याच नदीच्या पाण्यानं ज्यावेळेस मांजरा प्रकल्पावर त्याचं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।